58,900. वाम बघ असले भारी भारी हे सगळे डिवाइड केलेले आहेत म्हणजे जे एक माल चेक करून हात लावला तर चालू कर. हरणे गोंधराला आणि इथे सुका मोहरा पाहिजे असेल तर अजयचं नाव घ्या, स्वस्तात मस्त देऊन. नमस्कार मित्रांनो, मी अजय चोगले तुमचा स्वागत करतो. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे कोलीबा अजय आणि आज आम्ही आलो हरणे फिश मार्केटला. संध्याकाळचा लिलाव हा. मागची व्हिडिओ बघितला आपण, ती सकाळी आपण 8 वाजता आलो होतो फिश मार्केट बघायला आणि आता आम्ही आलो होतो संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि मार्केट झालं आता सुरू, लिलावाला सुरू झाली आहे हरणे फिश मार्केटची. तर बघा अशा गाडीमध्ये हाणतात, बैलगाडीमध्ये मावरा लिलाव बघा. पूर्णपणे मार्केट भरलेलं आहे. आता त्या मार्केटमध्ये आपण एंट्री मारू, बघू कसा काय ते लिलाव बिलाव कसा काय होते तो समजेलच. बांगडा बांगडा दादा कशा बरं भिंगला बघा, हे भिंगला आहे. लिलाव माशांचा लिलाव, सुरमई बघा, सुरमई छोटी छोटी सुरमई लिलाव झालेली आहे. संध्याकाळच्या माकलाचा लिलाव चालू आहे, छोटा लिलाव सौंदर्याचा लिलाव चालू आहे. 53,700 झाले ह्या टप्पाचे. 53,700 ह्या टप्पा झाले त्या सारख्याच्या. आयदाचा भाव बघा, टप बघा किती भरला आहे. 3,750 झाले तर त्याचे 700 3,700 म्हणजे लगभग 4,000 चालला आहे. ते शेवंड आहेत 1,050. 1,050. किती माल आहे ना वाले येते हो आका आका 58,900 झाले त्या पापलेटचे. पापलेटचे फुल पापलेट. अरे भाव आहे की काय हा हलवा बघा. भिंगला 59,000 झाले टपाचे. 59,100 म्हणजे फुल 60. सगळे साईज पण तशीच आहे बघा. भाव काय आहे रावशी आणि इथे भिंगले, इथे रावशी आहे भिंगले आहेत हरणे फिश मार्केटला. इथे वाम आहे अशी जाडी जाडी वाम, कसली वाम, जाडी वाम आहे एकदम भारीच. 11,000 झाले त्या 2 टपांचे. 11,500 2 टपांचे झाले त्यात. इथून झाड आहे इथे 4 टप आहे आणि 5 टप शेवांड आहे तिथे. शेवांड इंग्लिशमध्ये काय झालं माहित नाही मला सध्या तरी. 2450. पापलेटला लय भाव आहे सध्या फिरतोय. हे पातेलडा 4 डबाने 13,000 झालेत, अजून व्हायचे आहे. फुल डबा आहे.
शेवण समीर उठायला आपले ते त्याला 550. ए बबलू संतोष 550. हात चाललेला बघा 550 असला माय पैसा नाही इथे शेवण बघितलं शेवण इकडे पण शेवणच आहे इथे पण शेवण आहेत किती पीस आहेत माहिती नाही पण बरेचसे महाग जातील मला तर वाटते बघूया किती जातात बघतात किती मोपतील मग त्याच्यावर लिलाव समजतील किती होतील ते होते मला वाटतं 7-8 हजारापासून स्टार्ट होईल लिलाव त्याच्यावरती होईल 500 तेरा नाम व्यापारी है तू लेने वाला है तू 500 50 700 800 800 900 7000 लिलाव चालू आहे शेवणचा आणि 6400 झालेत आहेत 6550 झाले मला वाटते 7 ते 8 हजार पाऊस जातील 7000 व्हायला आले बहुतेक 800. तर आपण शेवणचा लिलाव बघत होतो आता आणखीन कोलबीचा लिलाव बघा लिलाव सुरू झाला आहे का अजून शेवणचा लिलाव चालू आहे शेवणचा लिलाव बघायचा तुम्हाला दाखवतो मावरा नसल्या कारणाने लिलाव सध्या कमी आहे गर्दी सुद्धा कमी आहे लिलावात मावरा नाही म्हणून कोलंबीचा लिलाव व्हायचा आहे सुरू माकला टप आहे फुल डबा 16,000 700 950 एक टप माकुल फुल झाली आहे 16,950 16,950 रोकडा मित्रांनो तो एक टप 16,000 गेला आहे इथे 6 टप आहेत म्हणजे ह्याचे किती होतील लय होतील माकुल फुल टप आहेत पूर्णपणे भरलेले डब आहेत एक टप 16,000 गेला तिथे चालू आहे हे 6 टपाचे किती होतील सांगू शकत नाही लय जातील टप चालू आहे अजून हा बघा लिलाव शेवणचा लिलाव अजून सुरू झाला आहे दोन्ही ते लिलाव सुरू आहे शेवणचा 6,900 तर ह्या शेवणचे 6,900 आहेत पूर्णपणे वाम बघ असली भारी भारी आहेत कांद्याची वाम मी बोला असेल हा मासा कोणता आहे आणि हरणाई बंदराची स्पेशल मासा आणि उडते पैस सगळे जण लांब गेले आहेत तर भाव ह्या वामींचा किलो लागला 351 रुपये किलो लागला आहे म्हणजे जवळपास एक एक वाम 3 किलोच्या बाहेर आहे आणि ते जवळपास 80 पीस आहेत हे 80 पीस आहेत 3 किलोच्या बाहेर आहेत सगळे पीस 3 किलो 4 किलो 5 किलो पण आहेत काही पीस 7-8 किलोची पण आहेत पण 351 रुपये किलो लागला आहे वामीला लय भाव आहे कोलंबी बघा कोलंबी गाडी तरी टायनी फ्रेश टायनी हरणाई फिश मार्केट
कोलंबी पण कमीच आहे, एका 2 बोटींचीच कोलंबी आहे, जास्त कोलंबी नाही आहे. सेन्सी फिश कंपनीचा माणूस आला वाटतं इथे. तर मित्रांनो आता कोलंबीचा भाव बघा, हे 2 टप आहेत ते 11,000 गेलेले आहेत. फुल टप आहेत 11,000, म्हणजे 5,000 टप गेला 5,500. हे पण टप गेलेले आहेत शक्यतो तरी. हे 4,000-5,000 भाव चालू आहे सध्या. मागला तर लिलाव बघा आपण तोपर्यंत. हे कटर्स हरणाईला आपण कोलंबीचा आणि माकलाचा लिलाव तर बघितला, सरगेचा सुद्धा बघितला. आणि ही बघा ही वाम आता झाली 350 रुपये किलो आणि ही चालली आहे मार्केटला. आणि आपण आता जायचं म्हणजे इथला मार्केट आहे ना तो चिमणी बाजार असं बोलतात, त्या तिकडे जायचं. आणि त्यासाठी जायला आपल्याला इकडून लिलाव संपल्यानंतर आता जवळपास 5 वाजलेले आहेत, म्हणजे 4 वाजता लिलाव सुरू होतो आणि आता 5 वाजलेत. आणि आपण आता लिलाव आटपला आहे आणि आपण चालू इथं म्हावरा इथे, म्हणजे इथे म्हावरा विकतात ना, फ्रेश मार्केट बोलतात तो हरणाचा चिमणी बाजार, तिकडे चालू आहे. ते जे पापलेटचे लिलाव होतं वाटेर जवळपास तर आपण बघितलं ना, एक टप 60,000 घेतलेला. त्याच्यात हे 4-5 साठीन बोलतात त्यांना आमच्या इथे, ते एकत्र मिळून शॉर्टिंग करून आता घेतील. प्रत्येकाला जे वाटेला बसतील ते त्यांना 60,000 रुपये चुकवायचे आहेत ह्या पापलेटमध्ये. किती पडतील एवढं पापलेटची साईज हे याला वाटे लावतात. म्हणजे हे 5-6 जणी मिळून एक टब घेतात पापलेटचा. म्हणजे आता तो जवळपास 60,000चा त्यांशी एका टायमात एक टब घेतला जातात. आणि हे 5-7 जणी मिळून वाटे लावून घेतील त्यांना. जसे इथे वाटे लावतात बघा, साईजप्रमाणे प्रत्येकाला वाटे लावतात. म्हणजे जसे काय 2, 4, 6, 8, 10, 11 लोकांनी जे घेतलेले आहेत त्यांना तेवढेच घेतील. जसे आत्या टाकते इथे. हे सगळे डिवाईड केलेले आहेत, म्हणजे ज्या 4-5 जणी मिळून एकत्र घेतलेला टप तो आता सगळा डिवाईड करून प्रत्येकाला एक वाटा देतील असा. म्हणजे जसं तिकडे वाटे करतात आहेत. वाटे लावले सेम जितके आहेत तितके वाटे लावतात. टुरिस्ट सुद्धा जाम आहे, कारण का आता 31 जवळच आली आहे. मित्रांनो आपण वाटे लावले ते पण सुद्धा बघितलं. आता आपण चिमणी बाजार बघूया. म्हणजे तो माझ्या मागे आहे तो चिमणी बाजार असं बोलतात. म्हणजे त्यावर साठी नाही असं, जे आपले बरोबर फ्रेश फिश मार्केट असं बघितलं आहे तसंच हरणाईला चिमणी बाजार असं म्हणतात. आपण तिथे पण जाऊन बघूया, म्हणजे विकूया मोहरा तिथे पण जाऊन आपण काय मौजच करून टाकू. चला. मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर लिलाव भेटला नाही तरीसुद्धा तुम्ही इथे आलात, चिमणी बाजार असं बोलतात, त्या तिथे तुम्हाला पाहिजे तेवढी चिक्कार मच्छी मिळून जाईल. कारण काय इथे मच्छीचा कमी नाही. तोर बोला किंवा सुरमई बोला, पापलेट, कोलंबी, बांगडा, जे काय बोलाल ते. हा बघा कसला मोठा इथे साईज आहे, कसला मोठा. पहिलाच पाटा भेटलाय. ते छोटे पॉपलेट सुद्धा आहेत, मोठे पॉपलेट सुद्धा आहेत, कोलंबी आहे, सुरमई आहे आणि मोठी सुरमई सुद्धा आहे. आणि इकडे छोटे हलवे, मोठे हलवे, पापलेट्स आहेत, बांगडे, सुरमई आणि कोलंबी. कापून सुद्धा मिळालं, कापून पण देतील इथे, ती पण सुविधा आहे इथे. इथे पण मोठे मोठे हलवे आहेत. नाही नको. चेक करून माल भेटेल पाहिजे असं. एक माल चेक करून हात लावला तर चालू, कडक असं तर घे, हात लावून बघ अख्खा माल चेक करून बघायचं. म्हणजे हे सांगतायत की इथले पण फसवणूक करणार नाही ते, कारण का इथे फ्रेश माल घ्यायचा असेल ना तर चेक करून घ्यायचा. जेणेकरून असं चेक करायचं की जर नरम असेल तर घ्यायचाच नाही, आणि जर कडक असेल तर घ्यावा. आणि त्यातला जर चिवाली जर बघायची असेल तर सफेद म्हणजे पिवली भरली असेल तर घ्यायचीच ना. तर जेवढी लाल दिसेल तेवढी घ्यायची. आणि कापून सुद्धा देतात ते. अजून बघ ते पण आहेत. टुरिस्ट लोक काय सगळे कामच काय नाही. मावरा फुल मावरा.
हरणाईचं मार्केटचं नादच नाही हो. तुम्हाला जितकी फ्रेश पाहिजेत ना मच्छी तितकी अवेलेबल आहे, जितकी तुम्हाला स्वप्न बघा एवढ्या मच्छीची. तिथे जाल तिथे मच्छी दिसेल नसते तुम्हाला. इथे पण सुरमई आहेत मोठे मोठे, छोटे सुरमई मोठे सुरमई. सुरमईचे पीस करतायत बघा इथे फास्ट. आपण मागच्या वेळेत बघायला भरड कलर ती कापणारी होती, ही पण कापते बघा फास्ट. चला सुरमईचा जर काम 25. इथे पापलेट इथे फुल आहे. तर तुम्हाला सुक्का मावरा जर घ्यायचा असेल इथे येऊन हरणाई मार्केटला, तर मी सांगतो त्यांच्याकडे जावा. कारण का त्यांना माझं नाव सांगितलं तर तुम्हाला जरा डिस्काउंट देतील, कारण का ते माझ्या ओळखीचेच आहेत. हे सुक्का मावरा आहे ना, भाव नाही जास्त. हलव्याची किंमत करतात इथे. पापलेट सुरमई सर्व काय आहेत 5-15ला करतात, तरी सुद्धा घेत नाही, स्वस्त आहेत. तर तुम्हाला सुक्का मावरा घ्यायचा असेल तर इथे या. आमची काकी आहे इथे. आमच्या काकीला जर तुमचा सुक्का मावरा घ्यायचा असेल तर आमच्या काकीकडे या. सुक्का मावरा तुम्हाला पाहिजे असेल ना कोणताही, तर तुम्ही इथे बिंदासपणे या आणि माझं नाव सांगा, नक्की देते. आमच्या आत्याच्या सोबत मी चहा पितोय. मावरा इथे सुक्का मावरा खूप आहे बघा, आणि आत्याने मला चहा दिलाय. टीम कोलबी किंवा सुके सोडे सगळं काय आहे. तर या हरणाई बंदराला आणि इथे सुका मोहरा पाहिजे असेल तर अजयचं नाव घ्या, स्वस्तात मस्त देऊन टाकी. हे आहेत ते 200ला 8 झाले, छोटे छोटे आहेत. आणि हे 4 आहेत ते 200ला, आणि हे पण 600 तुमच्याकडे. हे सुके बांगडे 100ला 4 पीस देऊन टाकले. तर तुम्ही कधी आलात हरणाई फिश मार्केटला तर या आणि नाव घ्या, नक्की देऊन टाकते. तर मित्रांनो सुका मोहरा जर पाहिजे असेल तर इथे या. आपला शॉप आहे इथे जवळच, आमच्या ताईचा शॉप आहे हा. आणि तिथे माझं नाव सांगा अजय म्हणून, ते लगेच ओळखतील तुम्हाला की अजयचे सबस्क्रायबर आहेत म्हणून. सुके सोडे, कोलिम, बोंबील आणि बांगडे. आणि इथे सुद्धा आहे, ही आमची ताई आहे साईडला, गीताताई. तर आता आम्ही बराचसा मार्केट फिरून झालाय माझा. सुक्का मोहरा बघितला, ओला मोहरा बघितला, लिलाव पण बघितला. आणि जर कोण नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा असाच प्रेम आपल्या चॅनलवर राहू द्या. बरोबर काढू का मी? आपल्या ताईचं शॉप आहे इथे. पापलेट आहेत, कवर सुद्धा आहेत, आणि कोलंबी बिनला सर्व काय. नाही मी आता जाणार नाही, हानेच नाही सकाळी येणार. दिवस मावळलेला आहे, संध्याकाळचे 6 वाजलेत आहे सध्या तरी आता. आणि अजून काय मी गेलोय नाही. मी अजून माझे इथलं शॉपच बघतोय बघा. इथे हे माझ्या ताईचा शॉप होता, आणि इकडे अजून बरेचसे शॉप आहेत. तुम्हाला यायचं तर या नक्कीच. तर आपण ओला मोहरेचा लिलाव सुद्धा बघितला, कोलंबीचा लिलाव सुद्धा बघितला, पापलेट सुद्धा बघितला भाव काय आहे तो, कोलंबीचा भाव काय बघला आपण, वामीचा भाव बघितला, आणि सुका मोहऱ्याचा पण भाव तुम्हाला सांगितला आहे. अजून काय सांगायचं असेल बाकी झाला असेल तर पुढच्या वेळेत बघूच आपण. आणि हरणाई फिश मार्केटची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर हरणाई फिश मार्केटली आणखीन एक व्हिडिओ पाहिजे असेल सकाळची, आणि हा टायमिंग आहे संध्याकाळी 4 वाजता. आणि जर तुम्हाला चिमणी बाजार बघत ना, जर चिमणी बाजारात यायचा असेल, जर लिलाव संपला तरी सुद्धा काही हरकत नाही. इथे चिमणी बाजारातला पूर्णपणे सगळ्या तऱ्हेचा मोहरा तुम्हाला भेटणार आहे योग्य त्या दरात, ओला आणि सुका. तर नक्कीच या हरणाई फिश मार्केटला. चला तर व्हिडिओला करतो समाप्त, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.